का 32 वर्ष आहे घातलं नाही कुठे काय त्याला काय इलाज नाही. बारा वाजायच्या पोचा म्हणजे सांगतो जावा ना तुम्ही मगेश सुरू करा. मी सध्या उभा आहे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या घराच्या समोर. याच ठिकाणी विधान परिषदेचे उमेदवार, भाजपचे अधिकृत उमेदवार धैर्यशील कदम यांनी काही वेळापूर्वी पालकमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली आहे. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात राजकारणामध्ये उलथापालथ झालेले एकूणच पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणात चर्चांना उधाण आलेले एकूणच पाहायला मिळते. काही वेळ चर्चा देखील त्यांची झालेली पाहायला मिळाली. त्यानंतर दोघे जण एकाच गाडीमधून या ठिकाणी सांगलीच्या दिशेने रवाना झालेलं पाहायला मिळतंय. एकूणच जर सांगायचं झालं तर मंत्री शंभूराज देसाई यांची सांगलीमध्ये पोहोचताच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे. शिवसेनेचे बंडखोर तानाजी पाटील यांनी या ठिकाणी विधान परिषदेचा अर्ज दाखल केला आहे. मंत्री शंभूराज देसाई यांनी आवाहन केलं आहे की या ठिकाणी आपल्याला कोणत्याही प्रकारे महायुती म्हणून हे निवडणूक लढवायची आहे. त्याच्यामुळे कशा पद्धतीने ही मनधरणी होणार आहे तेवढंच पाहावं लागणार आहे. दरम्यान या बैठकीला पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार सुहास बाबर आणि तानाजी पाटील देखील उपस्थित राहणार आहेत. या ठिकाणी हे दोन्ही नेते तानाजी पाटील यांची कशा पद्धतीने मनधरणी करतायत हे तेवढं पाहणं उत्सुकाचं ठरणार आहे. दरम्यान या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष सातारा सांगली विधान परिषदेच्या निवडणुकीकडे लागलेलं पाहायला मिळते. एकूणच जर बघायला गेलं तर तानाजी पाटील उमेदवारी अर्ज मागे घेणार का हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ओंकार सोनाले, नवराष्ट्र, सातारा. त्याबाबत जे काही आता अर्ज आता शेवटचा दिवस काढण्याचा आपले उमेदवार देखील या ठिकाणी सांगलीमध्ये आहेत, तर त्या अनुषंगानं कशा पद्धतीनं आता पुढची रणनीती असणार? शिवसेनेचे प्रमुख सांगली जिल्ह्यामधले माननीय तानाजीराव पाटील साहेबांनी, अध्यक्षांनी त्या ठिकाणी अर्ज भरलेला आहे. त्यांचं माझं काल भेटही झाली, त्यांचे माझं काल बोलणंही झालं. त्यांना माननीय मुख्य नेते पक्षाचे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या कडचा निरोप मी त्यांना दिलेला आहे की आपल्याला युती धर्म पाळायचा आहे आणि अर्ज माघार घ्यायची 3 वाजता शेवटची वेळ आहे. त्याच्यासाठीच मी आता सांगलीला निघालेलो आहे. मी स्वतः तानाजीराव पाटील साहेबांना भेटेन, आमदार सुहास बाबर तिथं आहेत त्यांना भेटेन आणि युती धर्म पाळायचं काम शिवसेनेकडनं केलं जाईल. साहेब, साताऱ्याच्या बाबत जे काही मागे घडामोडी झाल्या होत्या त्यानंतर जरा थोडासा पहिला टप्पा हा पूर्ण होऊ द्यात आज माघारीचा. कारण शेवटी आता सगळीकडे असं ठरलेलं आहे महायुतीमध्ये की ज्या ठिकाणी महायुतीमधनं एकत्र आपल्याला सगळ्यांना लढायचं आहे. ज्या ज्या पक्षाचे ज्या ज्या ठिकाणी काही लोकांनी अपक्ष बंडखोर म्हणून अर्ज भरलेले आहेत ते अर्ज युती धर्म पाळून तिन्ही पक्षाच्या बाजूने या ठिकाणी आज मुदतीच्या आत काढून घ्यायचे आहेत. ती जबाबदारी सांगलीची माझ्याकडे असल्यामुळं मी आता सांगलीला जातोय. साताराच्या बाबतीत निश्चितपणे एकदा अर्ज माघार झाल्यानंतर मग आम्ही सगळेजण बसून चर्चा करू. ठीक आहे.